सुरुवातीला एक गोष्ट आपण समजून घेऊया की आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा हप्ता कितवा आहे। तर हा 19वा हप्ता आहे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या या 19व्या हप्त्याचं वितरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। याच्यामध्ये जर का आकडेवारी बघितली आपण तर साधारणतः 20,000 कोटी रुपयांचं वाटप हे 18व्या हप्त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिममध्ये एक कार्यक्रम झाला होता, तिथे करण्यात आलेलं होतं आणि त्यातून जवळपास राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला होता। 9,40,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देशभरातील पीएम किसानच्या 18व्या हप्त्याचं जे काही वितरण करण्यात आलं होतं ते जमा झालेलं होतं। त्यानंतर मुद्दा असा आहे की आता ह्या 19व्या हप्त्यात किती शेतकऱ्यांना राज्यातील लाभ मिळणार आहे। तर राज्य सरकारकडून जी काही अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली आहे ती आहे 92,89,000 शेतकरी हे 19व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना जवळपास 1,967 कोटी रुपये हे या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे आणि हे 24 फेब्रुवारी रोजी वितरित केले जाणार आहेत। शेतकऱ्यांना या संदर्भात राज्य सरकारच्या कृषी विभागानं तातडीनं ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचं सुद्धा आवाहन केलंय। तर ही झाली पीएम किसानच्या संदर्भातली जी माहिती। पण मूळ मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचा प्रश्न हा आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आणि पीएम किसानचा एकाच दिवशी हप्ता येणार आहे का। तर असं होणार नाहीये। त्याचं कारण असं आहे